होता, पण आम्ही याला मृत्यू दंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता. साहेब, आम्ही याला चौकात चौरंग करून एवढ्यासाठीच बसवलं की स्वराज्यातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी याला पाहायला आणि स्वराज्यातील त्यांना समजायला हवं की स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला हात लावण्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. म्हणून ताईनं तुम्हाला सांगतो, कोणी हात लावला ना आई ग म्हणता कामा नाही, त्याला त्याचा बापच साठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण तू नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तू नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू स्वराज्याची मेघ आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे. तुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, जिजाऊंची लेख आहे. अहो तो उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुतीपाठक कवी भूषणला शिवाजी महाराजांचं कार्य कळलं. शिवाजी महाराजांवर तो अक्षरशः फिदा झाला. शिवाजी महाराजांवर काव्य करू लागला, काव्य रचू लागला. एके दिवशी तो महाराष्ट्रात आला जगदीश्वराच्या मंदिरात आला आणि येथे एक माणूस जगदीश्वराच्या पाया पडण्यासाठी जगदीश्वराच्या मंदिरात गेलेला असतो. तसं तो त्या कविभूषणला विचारतो, कोण तुम्ही? कविभूषण, कुठून आलात? उत्तर भारतातून. कशासाठी आलात? शिवाजी महाराजांवर कविता लिहिण्यासाठी. वाह, आतापर्यंत किती कविता लिहिल्या? भरपूर. मग एखादी म्हणून दाखवता? हो, का नाही? मग ऐका, इंद्रतमी जंबपर वाढवस अंबपर रावणस रंबपर रघुकुल राजे पवन बारी बापर शंकुरती रापर गोसस बापर रामद्विज राजे. समोरच्या माणसाला कविता आवडली. समोरचा माणूस म्हणाला, आणखीन म्हणली, परत म्हणली, पुन्हा म्हणली. तो कविभूषण वैतागून त्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही? समोरचा माणूस म्हणाला, मी शिवाजी महाराज. आणि अरे कविता कशाला बंद केली? जोपर्यंत तू कविता म्हणणार होता ना तितके लाख मी तुला देणार होतो. तसा कविभूषण गरजला, महाराज जेवढे लाख रुपये मिळावे म्हणून नाही, पण लाख मुलाच्या माणसासोबत माझा सहवास व्हावा म्हणून मी कविता तयार केली महाराज. त्यावेळेस कविभूषण सारख्या कवींची कदर जिजाऊंनी केली, कविभूषण सारख्या कवींची कदर शिवरायांनी केली. म्हणून आज स्वराज्यामध्ये कित्येक कवी, कित्येक लेखक आणि कित्येक वक्ते निर्माण झाले. मित्रांनो, ही त्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आम्हाला म्हणावी लागते. खरं तर मित्रांनो, आज सांगत असताना आजचे आमचे जिजाऊ कुठे चालले, आजचे आमचे शिवाजी महाराज कुठे चालले, याचा प्रस्ताव मांडण्याची आज आम्हाला गरज पडते. आज शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, आमच्या आईला वाटतं माझंही पोर शिवाजी व्हावं. आज संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला, आमच्या आईला वाटतं माझंही पोर संभाजी व्हावं. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार ऐकले की आमच्या आईला वाटतं माझंही पोर आंबेडकर व्हावं. एके दिवशी एक आई आपल्या बाळाला संस्कार करत असताना म्हणत असते, बाळ तू शिवाजी व्हायचं असतं, सहलीला जाताना मात्र बसमध्ये मधोमध बसायचं असतं, ना पुढे बसायचं नसतं ना मागे बसायचं नसतं. आपण मात्र सुरक्षित असायचं असतं. पुढून टक्कर दिली काय, मागून टक्कर दिली काय, आपण मात्र सुरक्षित मधोमध बसायचं असतं. ना कुणाच्या पदरात पडायचं नसतं, ना कुणाच्या हातात पडायचं नसतं. आपण मात्र मधोमध सेफ व्हायचं असतं. आणि बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. बाळ माझ्यासारखं हुशार असतं. आईला म्हणतं बाळ शिवाजी व्हायचं असतं. आई बरोबर आहे ग, पण त्याआधी आईलाही कधी कधी जिजाऊ व्हावं लागतं, बापाला शहाजी व्हावं लागतं. खर तर आज सांगत असताना नाजूक कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावते की असे म्हणणारे नामदेव महाराज आज आम्हाला आमच्या स्वराज्यामध्ये पाहायला भेटत नाही. पण तुम मेरी न हो सकती तो किसी की नाही हो सकती असा म्हणणारा युवक आज आम्हाला जागी पाहायला भेटतो. मित्रांनो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे आज आम्हाला भगतसिंग पाहायला भेटत नाहीयेत. पण तुम्ही आम्हाला तंबाखू द्या, आम्ही तुम्हाला चुना देतो असं म्हणणारे युवक आज आम्हाला गाजोगाजी बघायला भेटतात. मित्रांनो, आजची परिस्थिती आहे. खरं तर आज आपण महापुरुषांना जातीपातीत भेदल्या गेलेलं आहे. आज जिजाऊंची जयंती आली, शुभांची जयंती आली की मराठा समाजाचं पोरगं
धनगरांची जयंती समोर आली की धनगर समाजाचं पोरग समोर येतं आणि आमची जयंती आली. एवढंच नव्हे मित्रांनो, आम्ही महापुरुषांना तर जातीत वाटून घेतलं, निसर्गाने दिलेल्या रंगांना सुद्धा वाटून घेतलंय मित्रांनो. निळा रंग म्हणलं की बौद्ध समाजाचं पोरग म्हणतं निळा रंग माझा आहे. भगवा रंग म्हणलं की मराठा समाजाचं पोरग सांगतात भगवा रंग आमचा आहे. हिरवा रंग असलं की मुस्लिम बांधव माझे म्हणतात की माझे हे रंग माझा आहे. अरे बंद करा हे उत्पात, थांबू आपला गात, सामर्थ्यानं जाऊ व्यर्थ काही संत येऊ द्या रे. हा देश माझा याचं भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा मित्रांनो, जाधवा घरची लेक भोसल्यांची सून म्हणून आली. जाधवा घरची लेक भोसल्यांची सून म्हणून आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापसरी उडवून गेली. स्वातंत्र्याची ज्योत स्त्री शक्तीची ऊर्जा होऊन गेली. स्वातंत्र्याची ज्योत स्त्री शक्तीची ऊर्जा होऊन गेली. मनामनात स्वातंत्र्याची ठेंगी देऊन गेली. अरे पात्रीच्या शोभा संभा या स्वराज्यावर ओवाळून गेली. ओ मनाचा राजा रयतेचा सर्जा या स्वराज्यासाठी घडवून गेली. ओ वाघिणीचा काळीच होतं तिचं.